Sundar Sir, ex-Chief Minister, State of Goa and Chairman of Harmal Panchakroshi Shikshan Mandal. Vocational Commerce, Arts motivates us to dream big, work hard and achieve our goals. Now I would like to invite our respected Principal Madam to kindly welcome the guests and congratulate. Gathered here not just to felicitate you all, but to celebrate a historic milestone. Since the very inception of this institution, we have seen many batches walk through our gates. We saw great performance from all those batches as well. But today, I can officially declare that this batch has delivered the most outstanding academic results in the history of this school. The numbers speak for themselves, but the hard work behind them speaks even louder. Our result is as follows: Arts 100%, Commerce 100%, Catering and Restaurant Management 100%, Fashion Designing and Making 100%, Science 95%. We have got 86 distinctions and 165 first classes. Altogether, 322 students had appeared for this exam, out of which 316 students cleared the exam. Dedicated to nurturing excellence and shaping the future of this institution. Under his esteemed leadership, our institution has reached new heights of success and achievement. Now it is my proud privilege to invite our Honorable Chairman Sir to address the gathering. रिव्ह्यू हो आता तसा वेळही नाही, पण संपूर्ण वर्षभर टीम स्पिरिटान जेव्हा काम करता इन्स्टिट्यूशन विद्यार्थ्यांचो मूड दवरता, हेड शिक्षकाचो मूड दवरता, त्याच वेळार असली उत्कृष्टता गाठणारो रिझल्ट येऊ शकतो. ह्या इन्स्टिट्यूशनात शिकणारे विद्यार्थी, खास करून 12वी असलेले विद्यार्थी, हे तसे खंय जरी ट्युशनाचो बी कांयच व्यवस्था नसल्यामुळे ट्युशनाचेर अवलंबून नसतात. पूर्ण अवलंबन म्हणजे हे इन्स्टिट्यूशनातल्या शिक्षक वर्गाचेर असता. आणि ताका लागून हांगासरल्या टिचरांक भरपूर काम करचें पडटा. आपल्या विशयान कोण कोण फाटी पडल्यात, कोण कोण फाटी ड्रॅग जाता, हाचो अभ्यास करून त्या विशयान ताका फुडें हाडपाचो, पुश करपा खातीर एनकरेज करपाचो प्रयत्न हो शिक्षकांक करचो पडटा. तो करता आसतना अनेक फावटी जे सब्जेक्ट इन्चार्जीस आसात, फॅकल्टी जे आसात, डिपार्टमेंटाचे इन्चार्जीस आसात, किंवा प्रिन्सिपल आसात, किंवा मॅनेजर असतात, विशेष म्हाका केन्ना हस्तक्षेप करचो पडना, त्यामुळे म्हजो हांव उल्लेख करिना. हेंकां खूब फावटी बारीक नजरेन रिजल्ट एनालायज करून प्रिलिमी पर्यंतचो परफॉर्मन्स नजरे समोर दवरून शिक्षकांक कॉन्फिडन्सान घेवन शेवटच्या ह्या परीक्षेत बरो रिजल्ट हाडटले असो प्रयत्न करचो पडटा. म्हणजे ह्या फावटीचो रिजल्ट जो प्रिन्सिपलान उल्लेख केलो तो सारको कौतुक करी सारको आसा. म्हणजे आमचे कडेन
20-25 असे विद्यार्थी नात. आमच्याकडे सगळे 12वीत बसलेले विद्यार्थी हे 322 असते. 322 मध्ये 316 उत्तीर्ण झाले. आणि हे जाता असताना आर्ट्साचे 58 पास झाले, 100% रिझल्ट. कॉमर्साचे 100 असले, 100 100 आणि त्याने नावाप्रमाणे 100% रिझल्ट आणला. केटरिंग अँड रेस्टॉरंट मॅनेजमेंट हे 38 नंबर ऑफ स्टुडंट्स असते. ऑल 38 हॅव पास, फॅचिंग 100% रिझल्ट अगेन. फॅशन डिझायनिंगात 11 विद्यार्थी असते, 11चे 11 पास झाले, 100% रिझल्ट. सायन्सीत 115 विद्यार्थी असते, भितरले 109 पास झाले आणि थंय 95% रिझल्ट. आणि ओव्हरऑल त्यामुळे आमचा सगळो रिझल्ट हो 98% लागता. आणि 98% हाडटा असताना 86 विशेष प्रावीण्य विद्यार्थी पास झाले, 86. आणि 164 विद्यार्थी फर्स्ट क्लासान पास झाले. 164 आणि 86 म्हणजे टोटल 250 विद्यार्थी. 322 मधले 250 विद्यार्थी म्हणजे 78% विद्यार्थी हे किमान फर्स्ट क्लासात आले किंवा डिस्टिंक्शनात आले. असो क्वालिटी रिझल्ट ज्या इन्स्टिट्यूशनांनी स्क्रीनिंग लावून एसीसीच्या रिझल्टानंतर स्क्रीनिंग लावून गोव्यात जर ना 80% आर क्लोज, 86% क्लोज असे रिझल्ट असे ऍडमिशन करतात, तांचो सुद्धा इतलो क्वालिटी रिझल्ट आसाना हे म्हाका नमूद करपाक खूब अभिमान दिसता. अधून मधून तुमकां खंय तरी एड्रेस करपाक संद मेळटा. आयची संद हांव थोडीशी पट करून घेतली. तुमचे सगळ्यांचे कौतुक करता आसतना विद्यार्थ्यांक हांगा मेळिल्लें यश हे तुमच्या भुरग्याचें यश आसाच, पूण त्या यशांत मोठो वांटो तुमचो जसो आसा तसोच शिक्षकाचो तेच्याय पेक्षा जास्त आसा. बिकॉज आय नो हाव द टिचर्स स्ट्रगल. भुरगे एकाच वर्सा परीक्षेक बसताले बारावेचे, पूण शिक्षकांक दर वर्सा बारावेचे बॅचीस आसतात आणि मॅनेजमेंट म्हणून आमी तांकां अदून मदून पिळीत असतात. हे जावचें, हे मातशें फाटीं मारलां. आणि ताका लागून असो कश्ट घेणारे अध्यापक वर्ग क्वचितूच मेळटात. आणि म्हणून ह्या परीक्षेक विद्यार्थ्यांना यश मेळयलां, जी पर्संटेज मेळयल्या ती खूब प्रयत्न भुरग्याचे आसात, पूण शिक्षकाचो पाठपुरावो आसलो म्हणून आसा. वेगवेगळ्या गांवांनी, वेगवेगळ्या तालुक्यांनी, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनांनी तुमचे भुरगे फुडल्या शिक्षणाक गावणार वतले तेव्हा असे शिक्षक आसतलेच अशें ना. ताका लागून विद्यार्थ्यांक मातसो कॉशन करप, तुमचो जास्त लक्ष उरप. ओनू स्कोर केला तसोच ताणें ओवरऑल जिवनानूय ताचो स्कोर जायत वचचो अशी अपेक्षा दवरतले जाल्यार भुरग्यांचेर जास्त लक्ष दवरचो. आमचें इन्स्टिट्यूशन हांगा नर्सरी पासून 12वी पर्यंत चलता. 12वी नंतर गेल्या काही वर्षांत आमी हांगा 2 प्रोफेशनल कॉलेजीस केल्यात. ह्याच कॅम्पसाक कॉलेज ऑफ एड्युकेशन शिक्षणशास्त्र महाविद्यालय BSc BEd आणि दुसरे कॉलेज ऑफ नर्सिंग ज्याची स्वतंत्र इमारत फुडल्या म्हयन्यान किंवा जून किंवा जुलैत इनॉग्रेट जातली. ते कॉलेज ऑफ नर्सिंग जंय 3 प्रोग्राम्स आसा, BSc नर्सिंग, जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी आणि ANM ऑक्सिलरी नर्सिंग अँड मिडवायफरी असे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 2 प्रोग्राम
आणि नर्सिंग कॉलेजीत 3 प्रोग्राम मिळून 5 प्रोग्राम्स, सगळे प्रोफेशनल प्रोग्राम्स आमी हांगा गांवांत इंट्रोड्यूस केल्यात आणि बऱ्या पद्धतीन चललेले आसा. राज्यभरांतली भुरगीं हांगा येतात. आमकां दिसता की आमच्याय भुरग्यांक जाका इच्छा आसा तांकां मेळची, पूण टिचरली एडमिशन्स ही कॉम्पिटिशनाचेर आसता. पयलीं BSc B.Ed आनी BA B.Ed हाची 12वेच्या परीक्षेच्या रिजल्टाचेर एडमिशन जाय. ओंदूच्यान केवूय ना. NCT नॅशनल कावन्सिल ऑफ टीचर एड्युकेशनान जशी नर्सिंगाक मेडिकलाक जशी नीट लायल्या तशी तांकांय एंट्रन्स परीक्षा दवरल्या. अंदू खूब भुरग्यांनी एंट्रन्स परीक्षेंतल्या ती फॉर्म भरप हे 12वेच्या परीक्षेच्या दरम्यान आसले. ते 12वेच्या परीक्षेच्या गडबडीत भुरग्यांनी फॉर्म भरलेच ना, ऑनलायन भरप आसले आणि दे कॅनॉट appear आणि दे कॅनॉट एंटर BSc B.Ed and BA B.Ed this year. I am personally pursuing the matter with this government and with NCT also. की पहिल्याच वर्ष जाल्यामुळे भुरग्यांक कळ्ळें ना आणि त्यामुळे इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांक परत तुमचो पोर्टल ओपन करा and allow them to choose the profession of their choice. त्यामुळे हांव म्हजो प्रयत्न आसा, पूण एज ऑफ नाव म्हज्या म्हायती प्रमाणे गोंयभरांत एक 8-10 विद्यार्थ्यांनीच एप्लिकेशनां केल्या. म्हणजे एक त्या हेचेर ठाम रावले सरकार जाल्यार अंदू फर्स्ट इयराच्यो BSc B.Ed BA B.Ed ह्यो क्लासीस आमकां करूंक मेळच्यो ना आणि गॅप येवंक शकता 1 वर्स. जेच्या बरोबर तुमी तुमचो 2 वर्सां पालक म्हणून संबंध आयलो. काही पालक भितरले अशे आसात जे स्कुलांतूय आमचे पालक आसले. हांगासर आमी विद्यार्थ्यांक शिक्षण दिता आसता. अभ्यासाच्या शिक्षणा बरोबर पुस्तकी ज्ञाना बरोबर अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संस्कार करपाचो आमचो प्रयत्न आसता आणि म्हणून गेली 4 वर्सां ही इमारत पेंट मारून नवीन एंट्री मारल्या उपरांत खंयच खंयच्या क्लासरुमाच्या भायर किंवा खंयच्या स्टेअरकेसीचेर किंवा खंयच्या तरी वॉशरुमांनी वचून पळोवचें. जनरली कॉलेजीची वॉशरुमां ही इबाड केल्ली आसतात, अशी हार्ट्स बी बाण बी मारून आणि सगळे म्हणजे हृदया काडून हांगा भिंतीकूच मारल्या कशी अशी स्थिती अनेक कॉलेजींची बी आसता. हांगा आमचे कडेन ती गोश्ट खंय दिसना. ही एक खूब आमकां अभिमान दिसता, आनंद दिसता आणि त्यामुळे बऱ्या रिजल्टा बरोबर बरे संस्कार करून भुरगे जेन्ना भायर सरतात अशें दिसता. तेव्हा मॅनेजमेंटाकूय काम करपाचो ग्रूप येता. ती अंदू गोव्यात आपलो कॅम्पस हाडटा. गोव्यात तरी जागाय घेतलेली आसा मोठी आणि ह्या वर्सा तांकां क्लासीस सुरू करपाचे आसा. ते गोंयभर भोंवले आणि शेवटाक आमच्या इन्स्टिट्यूशनान आयले आणि ताणें आमकां अक्षरशः कळ घातली की सादे वेळची तुमचें इन्स्टिट्यूशन बंद आसता. आमकां खंयच्याय एका इमारतींतले 10-12 वर्ग दियात एका वर्सा खातीर. हें हांव कित्याक सांगता? हांव हें इतल्याच खातीर सांगता की कॅम्पस वायज this management has tried to give the best in a limited area. 21-22,000 स्क्वेअर मीटर एरियेत आम्ही खंयचीच जागा वेस्ट करीत आसतना उत्कृष्ट कॅम्पस किंवा उत्कृष्ट क्लासरूम्स फॅसिलिटीज दिवपाचो आमी प्रयत्न केला. म्हणून MIT आमचे कडेन पावली. MIT आमकां कळ घातली. आमकां एका वर्सा खातीर आमी 8-9 लेगीत काम करतले. सादे वेळचें करता वी विल नॉट डिस्टर्ब यू आनी आमकां कुशीकचे हातूंतले आमी कॉलेजांतले तांकां क्लासीस एक 10 क्लासीस दिल्यात
आमी ते दिता आसतना आमी जर उपकार केले तशेंय न्हू, आमी संस्थे खातीर तांच्यांनी बरी रक्कम दर म्हयन्याक दिवपाचे भाड्याच्या रुपान 7 लाख रुपया दर म्हयन्याक दितले. त्यामुळे आमच्या संस्थेकूय उपयोग जातलो, संस्थेक आनीक फॅसिलिटीज निर्माण करूंक मेळटले. पूण म्हयन्याक 7 लाख अशे 6 म्हयन्याचे तेंच्यांनी 742 लाख जमा सुद्दां केल्ले आसा. हे इतलो बरो कॅम्पस केला तो बऱ्या पद्धतीने मेंटेन केल्लो आसा. हांगा संस्कारीक शिक्षकांची टिम्स आसा प्रत्येक इन्स्टिट्यूशनांत आनी म्हणून हांगासरले कॅम्पसांत खंयच आजनेरी केल्ली, आजनेरीच्यो खंयच कुणा दिसनात. हे वेगळेपण वैशिश्ट्य आसा आनी अशें दिसना म्हणून मॅनेजमेंटाक वडाकाण करून हांगा वाडवप आनी इम्प्रूव करप, अजून विस्तार करप अशें दिसता. हेचे क्रेडीट अर्थात विद्यार्थ्यांक, शिक्षकांक आनी पालकांक वता.